नमस्कार मंडळी, क्रिशपीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वय वाढत जातं तसतसं आपल्या पायांची ताकद हळूहळू कमी होत आहे असा अनुभव आपल्यापैकी अनेकांना येत असतो. पूर्वी सहज चढला जाणारा जिना चढणं आता अवघड होऊन बसतं. थोडं चाललं तरी दम लागतो आणि कधीकधी पायांमध्ये कळा, जडपणा किंवा सांध्यांमध्ये दुखणंही जाणवू लागतं. अनेक लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, पण खरं सांगायचं झालं तर हा तुमच्या शरीराच्या मदतीसाठी दिलेला एक सिग्नल असतो. आपल्या स्नायूंवर म्हणजे त्यांच्या ताकदीवर आणि सहनशक्तीवर आपण काय खातो याचा थेट परिणाम होत असतो. योग्य पोषण मिळालं नाही तर शरीर हळूहळू कमकुवत होऊ लागतं आणि मग एक दिवस साधं उठणं बसणंसुद्धा अवघड वाटू लागतं. सर्वात मोठा धोका म्हणजे यामुळे तोल जाणं, पडणं आणि त्यातून होणाऱ्या गंभीर दुखापती. म्हणून मंडळी, वेळेमध्ये जागरूक होणं खूप गरजेचं आहे. आपल्या रोजच्या आहारामध्ये छोटे छोटे बदल करून आपण ही स्थिती बदलूही शकतो आणि पुन्हा एकदा पायांमध्ये ताकद आणि ऊर्जा परत आणू शकतो. बहुतेक लोकांना असं वाटतं की फक्त प्रोटीन खाल्लं की मग स्नायू मजबूत होतात, पण मंडळी हे पूर्णपणे सत्य नाही आहे. शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे अनेक पोषक घटक एकत्रितपणे आवश्यक असतात. यापैकी एखादाही घटक कमी पडला तर स्नायूंची कार्यक्षमता कमी होऊ लागते. म्हणूनच केवळ एकाच प्रकारच्या अन्नावरती भर देण्यापेक्षा संतुलित आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमची हालचाल सुलभ ठेवायची असेल, रोजच्या कामामध्ये उत्साह टिकवायचा असेल आणि वयानुसार येणाऱ्या समस्यांपासून स्वतःला दूर ठेवायचं असेल तर आताच योग्य पावलं उचलणं आवश्यक आहे. तुमच्या प्लेटमध्ये असलेलं अन्न हेच तुमचं खरं औषध ठरू शकतं. अन्नाची योग्य निवड करणं हे फार गरजेचं आहे. याच्यामुळे केवळ कमजोरीच थांबू शकत नाही तर शरीराला पुन्हा ताकदवान बनवू शकतं. नाहीतर शरीराला अधिक सक्रिय, स्वावलंबी आणि आनंदी जगू शकतं. मंडळी, आता ह्या प्रवासाची सुरुवात करूया एका अतिशय साध्या पण प्रभावी गोष्टीपासून, ती म्हणजे पालेभाज्या. पालेभाज्या, विशेषतः पालक आणि पत्तागोबी या भाज्या आपल्या दैनंदिन आहारामध्ये सहज मिळतात, पण त्यांचं खरं महत्त्व अनेकांना माहितीच नसतं. मॅग्नेशियमसारख्या अत्यंत महत्त्वाचा खनिज घटक म्हणजेच मिनरल या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतो, जो आपल्या स्नायूंना योग्य प्रकारे आकुंचन आणि विश्रांती घेण्यास मदत करतो. यामुळे पायात येणाऱ्या कळा कमी होतात, स्नायू ताठर होत नाहीत आणि दिवसभरानंतर जाणवणारा थकवा लवकर दूर होतो. जे लोक थोडंसं चाललं तरी थकून जातात किंवा संध्याकाळी पायांमध्ये जडपणा जाणवतो, त्यांच्यासाठी ह्या भाज्या नैसर्गिक टॉनिकसारख्या काम करतात. याशिवाय मॅग्नेशियम पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्याच्या प्रक्रियेला चालना देतो. त्यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळत राहते आणि म्हणूनच काम करण्याची क्षमतासुद्धा टिकून राहते. म्हणूनच या साध्या दिसणाऱ्या पालेभाज्या तुमच्या स्नायूंच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांचा नियमित आहारामध्ये समावेश केल्यास तुम्हाला काही दिवसांमध्ये फरक जाणवू शकतो. यासोबतच पालक आणि पत्तागोबीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के यांचं उत्कृष्ट संयोजन आढळतं, जे हाडांच्या मजबूतीसाठी खूप महत्त्वाचं आहे. कॅल्शियम हाडांना बळकट करतं तर व्हिटॅमिन के त्या कॅल्शियमला हाडांमध्ये योग्य प्रकारे साठवण्यास मदत करतं, ज्यामुळे हाडं अधिक डेन्स आणि मजबूत बनतात. यामुळे पडल्यास फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी होतो आणि चालताना आत्मविश्वास वाढतो. एवढंच नाही तर या भाज्यांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि स्नायूंना लवकर रिकवर होण्यासाठी मदत करतात, ज्यामुळे व्यायामानंतर किंवा दिवसभराच्या कामानंतर शरीराला आराम मिळतो. या सर्व फायद्यांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्ही पालकाचं सूप, पत्ताकोबीची भाजी आणि सरसोचा साग आपल्या जेवणामध्ये समाविष्ट करू शकता. थोडंसं तूप घालून खाल्लं तर चवही वाढते आणि शरीराला आवश्यक फॅट्स देखील मिळतात. तर वरून लिंबाचा रस पिळल्याने पोषक घटकांचं शोषण अधिक चांगल्या प्रकारे होतं. आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा ह्या भाज्या खाल्ल्यास तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो. शरीरामध्ये सकारात्मक बदल दिसू लागतात आणि तुमचे पाय अधिक मजबूत, लवचिक आणि सक्रिय होऊ लागतात. मंडळी, अंड हे केवळ एक साधा खाद्यपदार्थ नाही तर शरीरासाठी पूर्ण पोषण देणारं एक शक्तिशाली नैसर्गिक स्रोत आहे. विशेषतः स्नायूंच्या मजबूतीबद्दल बोलायचं झालं तर अंड्यामध्ये असलेलं उच्च दर्जाचं प्रोटीन शरीराला थेट उपयोगी पडतं. यात सर्व इसेन्शियल अमिनो ॲसिड्स असतात, जे स्नायूंची निर्मिती, दुरुस्ती आणि पुनर्बांधणी यासाठी अत्यावश्यक असतात.
वय वाढत गेलं किंवा शारीरिक हालचाल कमी झाली की स्नायूंची ताकद आपोआपच कमी होऊ लागते. अशावेळी अंड्यासारख्या साध्या पण प्रभावी आहार घटक तुमच्या शरीराला पुन्हा सक्षम बनवू शकतो. यामुळे चालणं, जिने चढणं किंवा रोजची कामं करणं अधिक सोपं आणि आरामदायक बनतं. मंडळी, यासोबतच अंड्यामध्ये असलेले व्हिटॅमिन डी हे एक अत्यंत महत्त्वाचं पोषक तत्व आहे, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. हे व्हिटॅमिन शरीरामध्ये कॅल्शियमच्या योग्य वापरासाठी आवश्यक असतं, ज्यामुळे हाडं मजबूत राहतात आणि स्नायूंना योग्य आधार मिळतो. व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवतो, संतुलन बिघडतं आणि पडण्याचा धोका वाढतो. अंड ह्या कमतरतेला नैसर्गिकरित्या भरून काढण्यासाठी मदत करतं. त्यासोबतच अंड्यात कोलिन नावाचं एक महत्त्वाचा घटकही असतं, जे मज्जातंतू आणि स्नायूंमधील संवाद सुधारतं. यामुळे शरीराचा प्रतिसाद जलद होतो, हालचालींमध्ये समन्वय येतो आणि स्नायू अधिक प्रभावीपणे काम करू शकतात. याचा थेट परिणाम असा होतो की तुमचं चालणं अधिक स्थिर होतं, संतुलन सुधारतं आणि तुम्ही अधिक आत्मविश्वासाने हालचाल करू शकता. अंड्याची आणखी एक मोठी खासियत म्हणजे ते तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटू देतं, ज्यामुळे अनावश्यक आणि जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याची इच्छा कमी होते. त्यामुळे तुमचा संपूर्ण आहार अधिक बॅलन्स राहतो आणि शरीराला योग्य पोषण मिळतं. विशेषतः वयस्कर व्यक्तींसाठी हे खूप महत्त्वाचं ठरतं, कारण योग्य आहारामध्ये त्यांच्या ताकदीचा मुख्य आधार असतो. अंड खाण्याचेही अनेक सोपे आणि चविष्ट मार्ग आहेत. दररोज एक उकडलेलं अंड, कधी भुर्जी तर कधी आमलेट, काही वेळा तुम्ही ते डाळ किंवा भाजीमध्येही मिसळू शकता, ज्यामुळे चव आणि पोषण दोन्ही वाढतं. पण मंडळी, जास्त तेलामध्ये तळलेले प्रकार टाळणं फायद्याचं ठरतं. मंडळी, अंडी हे शरीरासाठी अत्यंत पोषक आणि प्रथिनांनी भरलेलं अन्न असलं तरीसुद्धा त्याचा योग्य प्रकारे वापर केला तरच त्याचा पूर्ण फायदा मिळू शकतो आणि संभाव्य त्रासही टाळता येतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंडी नेहमी पूर्णपणे शिजवून खावी. कच्ची किंवा अर्धवट शिजलेली अंडी खाण्याची सवय अनेकांना असते, पण यामुळे साल्मोनेला नावाच्या बॅक्टेरियामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोकासुद्धा वाढू शकतो. त्यामुळे उकडलेले किंवा मग पूर्णपणे शिजवून अंडे घेतले पाहिजेत. अंडी बनवताना जास्त तेल किंवा बटर वापरणं टाळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे अंड्यांची पौष्टिकता कमी होऊ शकते आणि अनावश्यक फॅट शरीरामध्ये जाऊ शकतं. उकडलेलं अंड हा सर्वात उत्तम पर्याय मानला जातो, कारण त्यामध्ये पोषक टिकून राहतं आणि अतिरिक्त कॅलरीज वाढत नाही. याशिवाय अंड्यासोबत काही पदार्थ खाणं टाळणं ही आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अंड्यासोबत चहा घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते, तर सोया मिल्कसोबत अंडे खाल्ल्यास शरीरातील प्रोटीन शोषणात अडथळा येऊ शकतो. नाश्त्यामध्ये अंड्यासोबत केळी किंवा गोड पदार्थ खाल्ल्यास पचनावर ताण येऊ शकतो आणि अंडी व भाजलेले मांस एकत्र घेतल्यास शरीरामध्ये जडपणा आणि सुस्ती जाणवू शकते. त्यामुळे योग्य संयोजन आणि योग्य पद्धत या दोन्ही गोष्टी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. याचबरोबर अन्नाचं प्रमाण आणि कोणासाठी ते योग्य आहे याकडेही विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. सामान्यतः निरोगी व्यक्ती दिवसाला 1 ते 2 अंडी सहज खाऊ शकतात, पण जर तुमची शारीरिक हालचाल कमी असेल किंवा तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल तर 1 अंडही पुरेसं ठरतं. जास्त प्रमाणामध्ये अंडी खाल्ल्यास शरीरावरती वेगळाच परिणाम होतो, अनावश्यक ताण येतो. काही विशिष्ट आरोग्य स्थितींमध्ये अधिक काळजी घेणं देखील गरजेचं आहे. उदाहरणार्थ, ज्यांना कोलेस्ट्रॉल जास्त आहे किंवा हृदयाशी संबंधित समस्या आहे त्यांनी अंड्याचा पिवळा भाग मर्यादित ठेवावा किंवा टाळावा आणि फक्त पांढरा भाग खाण्यावरती भर द्यावा. तसेच काही लोकांना अंड्याची ॲलर्जी असते. अशावेळी त्वचेवर पुरळ, खाज किंवा इतर त्रास जाणवला तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. मंडळी, अंडी साठवताना देखील स्वच्छता आणि योग्य तापमान याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. अंडी नेहमी थंड ठिकाणी किंवा फ्रीजमध्ये ठेवावी आणि जर अंड्याला वास येत असेल किंवा ते खराब झाले असल्याची शंका असेल तर मात्र ते अजिबात खाऊ नये. आपल्या शरीरातील स्नायूंच्या आरोग्यासाठी योग्य पोषण हा आधारस्तंभ असतो आणि यामध्ये पोटॅशियमचं महत्त्व अगदी अनन्यसाधारण असं असतं. शरीरामध्ये पोटॅशियमची पुरेशी मात्रा नसल्यास स्नायूंचा आकुंचन आणि विश्रांती योग्य प्रकारे होत नाही, ज्यामुळे रात्री किंवा व्यायामादरम्यान पायामध्ये वेदना आणि आकडी जाणवते. पोटॅशियम हा खनिज शरीरातील द्रव संतुलन आणि सोडियमच्या प्रमाणावरती प्रभाव टाकतो, ज्यामुळे स्नायूंच्या हालचालींमध्ये समन्वय टिकतो आणि थकवा लवकर जाणवत नाही. मंडळी, या दृष्टीने केळी म्हणजेच बनाना हे एक नैसर्गिक सुपरफूड ठरतं,
कारण त्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणामध्ये असतं. फक्त स्नायूंची ताकद वाढवणेच नाही तर पोटॅशियम नियमित प्रमाणामध्ये मिळाल्याने शरीराची कार्यक्षमता आणि हालचाल अधिक सुलभ, अचूक आणि स्थिर होते. वयाच्या पुढच्या टप्प्यावरती स्नायू कमजोर होण्याची समस्या असलेल्या लोकांसाठी हे विशेषतः उपयुक्त ठरतं, कारण योग्य पोटॅशियम स्नायूंच्या कार्यक्षमतेला स्थिर ठेवतं आणि आकडीच्या समस्या लक्षणीय प्रमाणामध्ये कमी करतं. केळीचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्यामध्ये नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला त्वरित तसेच दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात. हे ऊर्जा स्रोत रक्तातील साखरेच्या अचानक चढ उतारापासून मुक्त राहण्यास मदत करतात आणि शारीरिक हालचाल करताना सतत काम करणाऱ्या स्नायूंना सतत ऊर्जा पुरवतात, ज्यामुळे चालणं, धावणं, उभं राहणं किंवा मग इतर कोणतीही शारीरिक क्रिया करताना शरीर अधिक सुसंगत आणि प्रभावी राहतं. याशिवाय केळीमध्ये असलेले व्हिटॅमिन B6 प्रोटीनच्या मेटाबॉलिझममध्ये आणि न्यूरोट्रान्समीटरच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात, ज्यामुळे मज्जातंतू आणि स्नायू यांच्यातील संवाद सुधारतो आणि हालचाली अधिक अचूक होऊ लागतात. केळी नियमित खाल्ल्याने स्नायूंची ताकद वाढते, थकवा कमी होतो आणि शरीराच्या हालचाली अधिक नियंत्रणामध्ये राहतात, जे शरीराच्या संतुलनासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. मंडळी, केळीचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं अगदी सोपं आहे आणि ते तुम्हाला विविध प्रकारे फायदेशीर ठरू शकतं. दिवसाची सुरुवात नाश्त्यात केळी खाण्याने स्नायूंना आवश्यक पोषण मिळतं आणि शरीराला ऊर्जा मिळते. तर दुपारी थोडी भूक लागल्यास स्नॅक्स म्हणून तुम्ही केळी खाल्ली तर शरीर आणि स्नायूंना सातत्यपूर्ण असा आधार मिळतो. यासोबतच दही किंवा शेंगदाणे यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थांचं संयोजन केल्यास प्रोटीन, पोटॅशियम आणि नैसर्गिक कार्बोहायड्रेट्सचा त्रिकूट फायदा शरीराला मिळत असतो. याचे नियमित सेवन केल्यास शरीर अधिक सुसंगत, सक्रिय आणि स्नायू मजबूत राहतात, ज्यामुळे व्यायाम किंवा दैनंदिन कामकाज करताना थकवा लक्षणीयरित्या कमी होतो आणि हालचाली अधिक सहज आणि स्थिर होतात. मंडळी, ह्या साध्या सवयी केवळ स्नायूंचा विकासच नाही तर शरीराची समग्र गतिशीलता, संतुलन आणि शक्ती टिकून ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. केळी खाण्याची योग्य वेळ अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण चुकीच्या वेळेस सेवन केल्यास पचनासंबंधी समस्या निर्माण होत असतात. सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास पोटातील ॲसिडिटी वाढू शकते आणि गॅस, पोट फुगणं यांसारख्या त्रासांची शक्यता वाढते. त्यामुळे केळी नाश्त्यासोबत किंवा व्यायामाच्या आधी किंवा नंतर खाणं अधिक फायदेशीर ठरतं, कारण या वेळेत शरीराला ऊर्जा आणि पोषण दोन्ही मिळतात आणि स्नायूंच्या हालचालीसाठी आवश्यक ऊर्जा पुरवली जाते. आयुर्वेदानुसार रात्री उशिरा केळी खाणं टाळावं, कारण रात्री पचनाची क्षमता कमी असते आणि केळीमुळे कफ वाढू शकतो, विशेषतः ज्यांना सर्दी, खोकला आणि कफ संबंधी समस्या आहेत. मंडळी, या सर्व नियमांचं पालन केल्यास केळीचा पोषणात्मक फायदा शरीराला मिळतो आणि पचनावरती ताण येत नाही. मंडळी, सामान्य नियमांव्यतिरिक्त काही लोकांनी केळीचं सेवन मर्यादित करणं किंवा टाळणं गरजेचं आहे. मधुमेह असलेल्या लोकांसाठी केळीमधील नैसर्गिक साखर जास्त असल्यामुळे मर्यादित प्रमाणामध्ये खाणं आवश्यक आहे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच किडनीचे रुग्ण, ज्यांच्यासाठी पोटॅशियम बाहेर कठीण आहे, त्यांनी केळी टाळावी, कारण शरीरातील पोटॅशियमचं प्रमाण वाढल्यास गंभीर समस्या होऊ शकतात. श्वसनाच्या विकारांसह अस्थमा किंवा ॲलर्जी असलेल्या लोकांनीही केळी खाणं टाळावं, कारण यामुळे कफ वाढू शकतो. मंडळी, याशिवाय दिवसाला फक्त 1 ते 2 केळी खाणं पुरेसं आहे. जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्यास वजन वाढतं आणि त्याचबरोबर बद्धकोष्ठता किंवा पचनाचा त्रासही होऊ शकतो. केळी खाल्ल्यानंतर लगेच दही खायचं नाही, पाणी पिणं टाळायचं आहे, कारण त्यामुळे अपचन आणि ॲसिडिटी वाढत असते. तसेच जास्त कच्ची किंवा अति पिकलेली केळी खाणंसुद्धा टाळलं पाहिजे. कोणत्याही आरोग्य समस्यांचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, हे अत्यंत आवश्यक आहे. मंडळी, मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की महत्त्वाचा वाटला असेल, आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.